ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आपला हे काय उत्सव. आता या उत्सवातून काय विज्ञान, लोकजागृती, अध्यात्म आणि आजची परिस्थिती हा जो चॅनल आहे त्या चॅनलमध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायला मिळतात. विज्ञान, अध्यात्म, आजची परिस्थिती. काय तर हे मी सांगत आलो आतापर्यंत. उत्सव म्हणजे काय, आपले पूर्वजांनी आपल्याला मन रमवण्याकरता आणि आनंदी राहण्याकरता आणि त्याच्यातून काही ऋतूंनुसार आपल्या आरोग्याला जे काही पाहिजे ते मिळण्याकरता असं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला परंपरा घालून दिलेली. आज ही परंपरा जी आहे ही पाश्चात्य देशात नाही, म्हणून जगाला उंच मान करून सांगणारी संस्कृती असेल तर आपली भारतीय संस्कृती. म्हणून आज संपूर्ण पाश्चात्य देशामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये लोक यायला तयार झालेत. हिंदू संस्कृती काय आहे, जगा आणि जगू द्या. माणसाला सुखानं जगण्याची कला जी असेल तर हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणजे बाकीचे आहेत संस्कृती आहेत, वाईट नाही आहे, पण याच्यात जे ऑलराऊंड आहे तेवढं इतर ठिकाणी नाही आहे. मग आता काय झालं, आपला पितृपंधरवाडा. आपण पालेभाज्या खाल्या, वडिलांना पूज्य मानलं, आपल्या वडिलांच्या नावानं दुसऱ्या माणसाला आपण अन्नदान केलं, ते अन्नदान पशुपक्ष्यांना मिळालं. मग आता आयवनवमी झाली आणि जी आयवबाई आहे तिनं नवऱ्याची कसं वागावा ते आपल्याला सांगितलं. मग आता 2 ऑक्टोंबरला काय आहे, सूर्यग्रहण आणि गुरुवारी ही नवरात्र स्थापना. दुर्गा हे असे आपले जे शक्तिपीठ आहेत, हे 3.5 शक्तिपीठ आहे. रेणुका माता, माहूरगड, तुळजापूर आणि येवणीचं जे आहे हे अर्धशक्तिपीठ आहे. बघा आजपर्यंत जेवढे मोठमोठे राम, पांडव आणि शिवाजी महाराजांना हिंदू संस्कृती मराठी साम्राज्य स्थापन करायचं होतं, तर शिवाजी महाराजांनी काय केलं, तुळजापूरच्या जगदंबा मातेची प्रार्थना केली आणि जगदंबा माता त्याला प्रसन्न झाली. जय भवानी, जय शिवाजी. आणि त्यांनी भवानी मातेने त्यांना तलवार दिली आणि त्या तलवारीनं त्यांनी वाईट वागणाऱ्या मुस्लिम लोकांचं निपात केला आणि आपली मराठा हे स्थापन केला. म्हणून आज आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो. आणि मग ही जे नवरात्र आहे, नवरात्रामध्ये आपल्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनानं, अध्यात्माच्या दृष्टिकोनाने आपल्याला या देवीची उपासना करायची. पांडवांना कौरवांवर विजय मिळवण्याकरता त्यांनी 9 दिवस शक्ती उपासना केली. रामाने रावणावर विजय मिळवण्याकरता रामाने 9 दिवस शक्ती उपासना केली. शिवाजी महाराजांनी शक्ती उपासना केली आणि आजही आपण करतोय. आता 9 दिवस आपण जे उपास धरतो, तो उपास धरल्यानंतर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. सतत भगवंताजवळ राहणे. भगवंत कुठे, आपल्या हृदयात. मी भगवंताचं नाव घेईल आणि दुसऱ्याला सांगेल. आणि या नवरात्रामध्ये आनंदाने काय करतात, गरबा, टिपरी खेळतात, सगळे एकत्र येतात आणि आनंद उत्सव साजरा करतात. तर मन रमण होतं आणि एकत्रितपणा येतो. एकत्रीकरण, संगतीकरण आणि मैत्रीकरण, या 3 गोष्टी या उत्सवामध्ये येतात. आणि मग ही जी नवरात्रामध्ये आपण काय करतो, मी सांगितलं का पहिलं काय, शक्तीपासून तयार झाला कोण, शिवशक्ती. नंतर शिवापासून कोण झाला, विष्णूपासून कोण झाला, ब्रह्मानं 4 वेद आणि सृष्टीची उत्पत्ती केली. आणि मग आज ही जी संस्कृती आपली, ही आपण देवीची उपासना करतो. मग पहिली कोण, शक्ती. मग आपण जन्माला आलो, आपली कोण आहे, आई जी आहे ती कोण आहे, शक्ती. ती शक्ती जर नसती, आई आणि बाप, आपण जन्माला आलो असतो का. आणि मग बाहेर आल्यानंतर
आपण वागवतो कुठं? या पृथ्वी मातेवर. ही पृथ्वी माता ही शक्ती आहे. म्हणजे ज्याचा जो देश असेल तो, म्हणून ज्याचा ज्याचा जो देश तो त्याला प्यारा आहे, ज्याची ज्याची मातृभूमी आहे. म्हणून आपला शेतकरी या मातृभूमीमध्ये जीवनापासून आता मरेपर्यंत कष्ट करतो आणि कष्ट करून या धरती मातेमध्ये आणि तो जगाचा पोशिंदा जगाला अन्न पुरवतो. त्याला नफा हो का तोटा हो, तो निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन कर्तव्यता का मला फळ मिळेलच अशी अपेक्षा करत नाही आणि ते तो करत राहतो. भगवंताच्या भरोश्यावर शेती करतो. आज शेतकरी जर म्हटला प्रत्येक जे कंपनीवाले कामगार जे आहेत त्यांना फिक्स रोजगार मिळतो, तसा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही आणि ते पिकल म्हणून त्याची गॅरंटी नाही. शेतकऱ्याचं जीवन निसर्गावं आणि बाजारभाव असतं तरी शेतकरी डगमत नाही आणि तो जगाचा पोषण करतो या मातृभूमीवर. आणि मग या मातृभूमीचं आज आपण हे जे 9 दिवस घटस्थापना करतो, तर याच्यामध्ये विज्ञान असं आहे का ते जे पळसाचं पान, पळस हे आरोग्याला खूप चांगलं आहे. ते रक्त शुद्ध करतं, मूत्रपिंड चांगलं करतं. म्हणून पळसाच्या पानावर आणि वारुळाची माती, हे वारुळाची माती पोषक आहे. वारुळाची माती आणली जाते, ते मुंग्याने टाकली जाते, त्याच्यात खूप विटॅमिन असतात. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे धान्य टाकलं जातं आणि ते धान्य जे आहे ते अंकुर आहे. तर या अंकुर ज्या वेळेला आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये कॅन्सरसारखे अनेक रोग नाहीसे होतात. शरीराला विटॅमिन मिळतं. गव्हाचे अंकुर शरीराला खूप पोषक आहे. आणि मग त्याला आपण काय करतो, मडकं, जे मडकं आहे ना, ते मडकं मातीच्या मडक्यामध्ये पाणी पितो आणि ते त्यांनी सांगितलं हे मडक्यातलं पाणी प्या. मडक्यातलं पाणी शरीराला पोषक आहे. मडक्यातलं अन्न खा. नंतर त्याला आपण काय करतो, खुरासण्याचे फुलं लावतो. तेच का लावले? खुरासणी हा शक्तिवर्धक आहे. खुरासण्याचे पानाची भाजी, खुरासण्याचं तेल हे आरोग्याला खूप चांगलं आहे. हृदयविकाराकरता पूर्वीच्या लोकांचे जर जनावराचं शिंग मोडलं, मार लागला, हातपाय मोडला, तर खुरासण्याच्या तेलानं ते बरे करायचे. म्हणजे खुरासणी तेल हे सगळ्यात शरीराला पोषक आहे. त्याचा वापर करा. आज आपण खुरासणी करतही नाही, खुरासण्याचं तेल आपल्याला मिळतही नाही. नाही खुरासणी मिळाला तर आपल्याला सूर्यफूल आहेच. सूर्यफुलाचं तेल खूप चांगलं आहे. आणि मग हे अंकुर खा आणि ती दीपज्योती लावतो. तर तुझ्या आपल्या हृदयात आहे जी दीपज्योती आहे ही सतत चालू आहे, याचं भान ठेवा. ही जर विझली तर या जगातून आपण नाहीसा होतो. मग या जगातून आपल्याला जायचं आहे. मग आपण काय करायला पाहिजे? मी जगल आणि दुसऱ्याला जगल, आनंदात राहील. मी स्वतः जगून दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करीन. म्हणून भारतीय संस्कृती जगा आणि जगू द्या. मग मी जगल, माझी आईची सेवा करील, मी देशाची सेवा करील, मी मातृभूमीची सेवा करील, मी कष्ट करील आणि मी आरोग्याची काळजी घेईन, व्यायाम करील, सूर्यनमस्कार करील, ब्रह्मचर्याचं पालन करीन. म्हणून शक्ती उपासना. आज शक्ती असली तर जगात काहीतरी करतो. आज 50% लोक शक्तीचा विचार करत नाही, फक्त काय करतात, आय लव यू, एन्जॉय, मजा. अरे काय मजा करतो? दुर्लभ माणूस जन्म मिळाला आहे. दुर्लभ मानव जन्म मिळाला त्याचे तुझला भान, का बनशी बेभान तरुणा, का बनशी बेभान. हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आता मिळाला, परत मिळणार नाही. आज बोलतो आपण, उद्याचा भरोसा नाही आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, काळ घालीत असे खेपागा. म्हणून तुम्ही राम राम म्हणा. म्हणून मी ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण रडतो, लोक हसतात. आपण ज्यावेळेला मरू ना, आपण कसं वागलो पाहिजे का आपल्याकरता लोक रडले पाहिजे. ती मुलगी, ती बाई चांगली होती, तो मुलगा, तो माणूस चांगला होता आणि चांगला आहे, ही आपली करमणूक. म्हणून आज मुलं हे विसरून गेलेत. देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? चंद्र, सूर्य, अग्नी, हवा, पाणी, निसर्गात. अन्नात देव आहे, प्राणीमात्रात देव आहे. आणि खरा देव गेले विसरून खऱ्या देवा. तर आईबापाला विसरून गेले. पूर्वी काय होतं, समाजामध्ये जर काही गोष्ट माणूस चुकला तर सामाजिक बांधिलकी होती. समाज, तू इथं चुकला, असं करू नको. आणि मग
शेजारी भाऊबंद नातेवाईक त्याला गागायचे. आज आपल्याला काय मिळालं? स्वतंत्र मिळाले. हा स्वतंत्र भारत, महिला स्वतंत्र, प्रत्येक माणूस स्वतंत्र. मग मला येईल तसं मी करीन. म्हणून हरिपाठात सांगितलं, मनोमार्गे गेला तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य. अरे मनाच्या मागं जाऊ नको, तुझं वाटोळं होईल. आणि मग त्यावेळेला तो चुकायला सामाजिक बांधिलकी होती. आणि आज त्या सामाजिक बांधिलकी राहिली नाही. बाबा कीर्तन करतात, लोकांना सांगतात, शासनही सांगतंय, पण त्याच्यावर काही परिणाम पडत नाही. म्हणून सामाजिक बांधिलकी, समाजाचा दबाव हा माणसाला पाहिजे. बघा भिल्ल समाजामध्ये, तिथं माझ्या इथं बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावरती भिल्ल समाजामध्ये मातृपितृ सेवा, ते दोघं जण होते आणि ते गपचूप बसायची. त्याचा मुलगा मासे धरायचा, सून विकायची, बायको विकायची. आणि ते म्हणलं खरं बा, मग आमचं असं आहे म्हणत, मुलाचं लग्न करून द्यायचं. लग्न केल्यानंतर त्या मुलांना त्या आईबापांना आयतं कमवून घालायचं. त्यांनी नाही घातलं तर त्याला समाज येऊन देत नाही. पण तो समाजाच्या भीतीकरता त्या आईबापांची सेवा करतो. बघा किती भारी संस्कृती. आणि आपल्या कोट्यधीश प्रॉपर्टी, आपले कोट्यवधी संपत्ती, आणि संपत्तीचे बाकीचे मालक होतात. तो वयोवृद्ध होतो आणि मग तो त्याची सेवा करत नाही, तो चोर होतो. आणि मग त्याचा असून तो चोर होतो. आणि मग तो होतो, त्याचा मुलगा होतो. अरे आज तुम्ही जर त्या वडिलांना त्रास दिला, तुमचे मुलं ते बघणार आहे. सासूला दिला, तुझी सून होणार आहे. आणि याचं आज माणसाला भान राहिलं नाही. म्हणून या नवरात्रामध्ये भान ठेवा, आरोग्य सांभाळा, शक्ती सांभाळा, देशाची सेवा करा, भूमीची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. या नवरात्रामध्ये आपण संकल्प करू आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण करू. जय भैरवनाथ महाराज की जय.